कधी जाणवलंय का, आपले शब्दच हे आपल्या ब्रेनला शेप देत असतात, आपली नवी दिशा तयार करत असतात. सायन्स सांगतं की आपला ब्रेन म्हणजे मातीसारखा असतो. आपल्या विचारांची बीज आपण रोज त्यामध्ये टाकत असतो. ती बीज रोज वाढतात आणि काही काळामध्ये आपल्या नशिबाचं झाड बनून ते आपल्या समोर येतात. यालाच न्यूरोसायन्समध्ये न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. ब्रेन बदलतो आणि शब्द हे त्याचे आर्किटेक्ट असतात. एखाद्या मुलाला जर आपण म्हटलं की तू हुशार आहेस, तुला चांगल्या प्रकारे जमू शकतं, त्याच वेळी त्याच्या ब्रेनमध्ये इन्स्टंटली लर्निंग सर्किट ऍक्टिव्हेट होतात. आणि आपण जर म्हटलो की नाही तुला जमत नाही, तुला काही कळत नाही, त्यावेळेस त्याच्या ब्रेनचे दरवाजे बंद होतात. अमेझिंग आहे ना. शब्दच आपले दरवाजे उघडतात आणि शब्दच आपल्याला अंधारात ढकलतात. एखाद्या वेळी आपल्याला ऑफिसला जायला उशीर झाला, तर आपण जर म्हटलं की नाही मी उद्या परफेक्ट टायमिंग वरती करणार, तर आपल्याला हुरूप येतो, पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होते आणि डोपामाइन सिक्रेट होऊन आपला कॉन्फिडन्स वाढतो. पण आपण जर म्हटलो की नाही जमतच नाही आपल्याला, तर त्याच वेळेस फिअर, अँझायटी आणि ओव्हर थिंकिंग वाढत जाते. आज मी तुम्हाला सांगते की लँग्वेज इज अ मॅजिक, सो यूज इट वाईजली. बघा, विचार बदलला की ब्रेन बदलतो, ब्रेन बदलला की रिझल्ट बदलतो आणि रिझल्ट बदललं की आपलं फ्युचर बदलतं. त्यामुळं आपली भाषा हेच आपलं भाग्य आहे. म्हणून विचार नाही तर शब्द हे आपलं नशीब घडवतात. म्हणून लक्षात ठेवा, यानंतर आपण करू शकणार नाही याऐवजी मी प्रयत्न करतोय, मला हे जमतंय, मी हे करू शकतो या शब्दांना इन्सर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मोटिवेशन वाइब्स घेत राहा.